पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर। मावळ लोकसभा मतदारसंघातील सस्पेन्स संपला। राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत पार्थ यांना संधी। पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मावळ लोकसभा मतदारसंघातील सस्पेन्स अखेर संपला आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे। पार्थ यांच्या समवेत धनराज महाले दिंडोरी, समीर भुजबळ नाशिक, डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर आणि बजरंग सोनवणे बीड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। मावळ लोकसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्या पार्थ पवार यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर न झाल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मावळमधून लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। माढा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर पवार मावळचा पर्याय निवडतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र शुक्रवारी मुंबईत जयंत पाटील यांनी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करत पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा केल्याने अखेर मावळ लोकसभा मतदारसंघातील सस्पेन्स संपला आहे। मावळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवार कोण असेल हे न पाहता पक्षाचे काम करा असे सांगितले होते। पनवेल येथे बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही पार्थ यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नसल्याने पक्ष म्हणून काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या होत्या। त्यामुळे उमेदवारीचा सस्पेन्स वाढला होता। पक्षाकडून अधिकृतपणे नाव जाहीर झाल्यानंतर पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर पक्षाचे आभार मानले आहेत। पार्थ यांच्या उमेदवारीने मावळमध्ये निवडणुकीतील चुरस वाढली असून शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीतही वाढ झाली आहे। शिवसेनेने अद्याप बारणे यांचे नाव जाहीर केले नसल्याने हा मतदारसंघ भाजपला सोडला जाण्याची चर्चा असून यामुळे मतदारसंघातील शिवसैनिक मात्र संभ्रमात आहेत। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।